DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। विधानसभा निवडणुकांचा निकाल हा महाविकास आघाडीसाठी अतिशय धक्कादायक लागला असून आता या निकालामागे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। यातच विधानसभा निवडणुकांमध्ये नाशिक जिल्ह्यात शिवसेना ठाकरे सेनेने 6 जागा लढवल्या आणि सर्वच ठिकाणी त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। दरम्यान या पराभवाची कारणं शोधण्यासाठी ठाकरे गटाच्या शालिमार येथील पक्ष कार्यालयामध्ये मंगळवारी बैठक पार पडली। यावेळी या पराभवाचं खापर ईव्हीएम मशीनवर फोडण्यात आलं, तर पुढील निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान आघाडीमधील मित्र पक्षांकडून असहकार्य मिळत असल्याचा घणाघात या बैठकीत करण्यात आला। तर महाविकास आघाडीमध्ये निकालानंतर वाद उफाळून आलाय। माजी मंत्री बबनराव घोलप, दत्ता गायकवाड, राज्य संघटक माजी महापौर विनायक पांडे, महानगर प्रमुख विलास शिंदे, डीजी सूर्यवंशी यांनी हा आपला पराभव नसून ईव्हीएमचा विजय आहे, बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणत निकालानं हिरमुसलेल्या कार्यकर्त्यांना उत्साहित करण्याचा प्रयत्न केला। मात्र दुसरीकडे पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी निवडणुकीसाठी झोकून दिलेलं असताना पक्षातीलच गद्दारांनी डोकं वर काढल्याचं बघायला मिळालं होतं। तर या गद्दारांना धडा शिकवला जाईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। शिवसेना नाशिक जिल्हा कार्यालय केंद्र प्रमुख राजू वाकसरे हे या गटबाजीचे प्रमुख असून त्यांनी भाजप आणि शिंदे गटाला मदत केली असल्याचा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला। तर या बैठकीमध्ये अनेकांकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सुद्धा आगपाखड करण्यात आली। तर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी आता आत्मपरीक्षण करून शिवसेना ठाकरे गटातील खरे गद्दार कोण हे शोधून काढण्याची गरज निर्माण झाली असल्याची चर्चा यावेळी दबक्या आवाजात सुरू होती। ब्युरो रिपोर्ट, DNA नाशिक न्यूज, नाशिक।